प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिपवित्र नावामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। आज पुनरुत्थानाचा दिवस, जगातला सर्वश्रेष्ठ दिवस। प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला परंतु प्रभू येशू ख्रिस्ताचं मरण पावले आणि पुनरुत्थित झालं। जगामध्ये आतापर्यंत स्वयंस्फूर्तीने पुनरुत्थित झालेलं कोणीच नाही। पवित्र शास्त्रामध्ये, जुन्या करारामध्ये 3 लोक जिवंत केले गेले। एलिशाच्या काळामध्ये, एलियाच्या काळामध्ये, नवीन करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने देखील 3 लोकांना जिवंत केलं। आणि नंतर मग पवित्र आत्म्याच्या काळामध्ये, पावलाच्या काळामध्ये 3 लोक युथुक सहित जिवंत झाले। हे तीन असे जिवंत केले गेले। प्रभूने लाजरसला जिवंत केलं, त्याप्रमाणे आपण याईर के बेटी को यीशु ने जिंदा किया, मुर्दा लाजर को यीशु ने जिंदा किया, हालात बदल जाते हैं यीशु तेरे आने से। आज तो पुनरुत्थित येशू ख्रिस्त आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये आलेला आहे। आणि लुकाचं शुभवर्तमान याचा 24 अध्याय, आपल्याकडे वेळ नसल्यामुळे मी पूर्ण वाचत नाही। आठवड्याच्या पहिल्या दिवशी मोठ्या पहाटेस आपण तयार केलेली सुगंधी द्रव्ये घेऊन त्या कबरेजवळ आल्या। 3ऱ्या दिवशी त्या कबरेजवळ आल्या आणि प्रभूने म्हटल्याप्रमाणे प्रभू उठला आहे, खरोखर उठला आहे। शिमोनाच्या दृष्टीस पडला आणि माझ्या दृष्टीस पडला। खरं तर पहिलं दर्शन स्त्रीला दिलेलं आहे आणि ज्यांना दर्शन मिळालं त्यांना प्रभूने मोठी कृपा पुरवलेली आहे। या स्त्रियांना दर्शन मिळालं आणि त्यापैकी जी स्त्री होती मरिया, तिचं नाव जगभर गाजलं गेलं। कारण बायबलमध्ये तसा रेफरन्स आहे की हिने जे माझ्या प्रित्यर्थ केलेलं आहे, अलाबास्त्र कुपी फोडलेली आहे, अंतकरणाची कुपी फोडलेली आहे, हिचं नाव सगळं जगभर गाजलं जाईल। दुसरा जो व्यक्ती होता त्याचं नाव होतं पेत्र, आणि पेत्राला पण सांगितलं की तुला मी स्वर्गाच्या चाव्या देईन। म्हणजे ज्या लोकांनी त्याचं दर्शन घेतलं त्या लोकांना अद्भुत गोष्टी मिळालेल्या आहेत आणि आजही त्याचं दर्शन आपल्याला मिळतं। या ठिकाणी आपण पाहतो की 2 लोटलेले आहेत, आत गेल्यावर त्यांना शरीर सापडलं नाही। 3ऱ्या दिवशी ते आल्याने म्हणायला लागल्या, 3रे दिन जब कबर पे आई, पाया कबर को खाली, क्या पाया कबर को खाली, हुई घबराहट डर कर बोली, किसने लाश चुरा ली, किसने लाश चुरा ली, ओ हाजिर बोला फरिश्ता मत ढूंढो, ओ जी उठा है मेरा यीशु जिंदा खुदा है। तो उठलेला आहे। आता पुढची गोष्ट अशी की आपल्यासाठी ती धोंड कोण लोटील? आपल्या समोर पण बरेच काही समस्या असतात, आपल्या समोर पण बरेच काही अडखळणं असतात। बऱ्याच दिवसापासून आपण त्या अडखळणातून चाललेला असतो। दावीद राजा तर म्हटला, कुठवर प्रभू, स्तोत्र 13 मध्ये कुठवर। त्याप्रमाणे स्तोत्र 40 मध्ये पण तो म्हणतो की परमेश्वराचा ध्येय धरून मी वाट पाहिजे, कधी किती ध्येय धरायचा। परंतु आता आज तो दिवस उजाडलेला आहे। ती धोंड आपोआपच लोटली गेली, ती देवबापाने बाजूला लोटली। विशेष म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताची एकमेव कबर जी सरकारने सील करून ठेवली होती। अरे मनुष्य मेला, विषय संपला, तिथं परत कोण जाणार आहे? परंतु सर्वांना माहित होतं की हा देव आहे, हा प्रभू आहे, हा स्वामी आहे, सृष्टीचा रचयिता आहे, हा उठणार आहे। तो उठला आणि या बहिणी या ठिकाणी गेल्या आणि पाहून आल्या। आणि मग पुढच्या अभिवचनामध्ये आपण पाहतो की तेव्हा त्यांना त्याच्या बोलण्याची आठवण झाली, कारण तो उठला आणि कबरेपासून परत येऊन त्यांनी 11 प्रेषितांना व बाकीच्या सर्वांना हे वर्तमान कळविले। प्रियजन, या ठिकाणी आपण थांबूया। परंतु त्यांनी 11 प्रेषितांना पण वर्तमान कळवलं आणि बाकीच्या प्रेषितांना पण कळवलं। प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचं वर्तमान तुम्ही आणि मी जिवंत असेपर्यंत किती लोकांना कळवत आहोत की येशू हाच प्रभू आहे? कोणी विश्वास ठेवो या कोणी विश्वास न ठेवो, प्रभू येशू हाच प्रभू आहे। एक जुनी गोष्ट आहे, एक मॅरिलिन मनरो नावाची अमेरिकेची एक ऍक्ट्रेस होती आणि तिच्याकडं ब्रदर बिली ग्रॅहम सर गेले आणि त्याने, ते मोठ्या लेवलचे होते आणि ती खूप श्रीमंत बाई होती, ऍक्टर होती काहीतरी, आणि मग तिला शुभवर्तमान सांगितलं, पण ती म्हटली, आय डोंट नीड युअर जीसस। ते निघून आले। जर कोणी स्वीकारणार नसेल किंवा कोणाला प्रभूची गरज असेल तर विषय मिटला। परंतु मागच्या आठवड्यामध्ये आपण पाहिलं होतं प्रभूला याची गरज आहे, प्रभू प्रत्येकाला गरज आहे म्हणून म्हणत आहे। आणि मग नंतर असं समजलं की आफ्टर 15 days शी फाउंड डेअर इन हर अपार्टमेंट अँड द नोट वॉज दॅट शी वॉज नॉट हॅव्हिंग पीस। तिने शांतीचा राजकुमार प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार न केल्यामुळं तिने आत्महत्या करून मरण पावली। म्हणण्याचा मतित अर्थ हा की आज ख्रिस्ताची गरज प्रत्येकाला आहे आणि म्हणून त्याचं शुभवर्तमान 8व्या वचनामध्ये त्या स्त्रियांनी सगळ्यांना सांगितलं, प्रेषितांना, 11 प्रेषितांना सांगितलं, इतर सर्वांना कळवलं की तो उठला। आजचा विषय हाच की प्रभू उठला आहे, खरोखर उठला आहे,
सिमोनाच्या दृष्टीस पडला, आपल्याही दृष्टीस पडला. त्याचा अनुभव घेणं आणि इतरांना त्याच्या सुवार्तेविषयी सांगणं की प्रभू जिवंत प्रभू आहे आणि त्याच्या नावामध्ये खूप मोठं सामर्थ्य आहे. आणि मग आता गाणं गायल्याप्रमाणे हालात बदल जाते है येशू तेरे आने से. ती कब्र खाली आहे, पर्दा फटाफटी है कब्र, मौत पे फतह है छाई पाई, जिंदा होकर बस यीशु ने मेरी जान बचाई. तो प्रभू येशू ख्रिस्त आज उठलेला आहे, त्याचं पुनरुत्थान झालेलं आहे आणि त्याने अनेकांना दर्शन दिलेलं आहे. त्याच्यानंतर देखील बऱ्याच ग्रुप्सला त्यांनी दर्शन दिलं. अम्माऊसच्या वाटेवर काही लोक चालले होते, त्यांच्याबरोबर प्रभू चालला, ते ओळखू नाही शकले कारण त्यांना असं वाटलं की तो मनुष्य प्रभू येशू ख्रिस्त म्हटलेला मनुष्य मरण पावला, आता संपला विषय. पण नाही, त्यांच्या अंतःकरणामधून उकळी फुटायला लागली जसं जसं प्रभू बोलत होते. प्रभूच्या कबरेचा पुरावा आजही इस्रायलमध्ये आहे. आम्हाला शाळेमध्ये असं शिकवलं होतं की 7 आश्चर्य आहेत जगातले, त्याच्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी आहेत. परंतु खरं सांगू, या सर्व आश्चर्यापेक्षा सगळ्यात मोठं आश्चर्य हेच आहे, ते म्हणजे प्रभूची रिकामी कबर. पर्दा फटाफटी है कब्र, मौत पे फतह है पाई, कुर्बान हो गए मेरे मसीह ने, जान मेरी है बचाई. कुदूस 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 तू ही है पाक खुदा, लकड़ी पे लटका नासुरी देने को जिंदगी. हालेलुया हालेलुया. त्या वधस्तंभावर प्रभू येशू ख्रिस्ताने प्राण दिला आणि तो उठला. प्रभू उठला आहे, खरोखर उठला आहे. सिमोनाच्या दृष्टीस पडला आणि माझ्या दृष्टीस पडला. पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताचा जय जयकार असो. त्याला आपल्या अंतःकरणात घेऊया. पेत्राप्रमाणे आणि त्या स्त्रियाप्रमाणे आपल्याला आपले प्रतिफळ मिळणार आहेत. त्याच्या उठण्याची घोषणा, त्याच्या मरण्याची घोषणा, त्याच्या येण्याची घोषणा, त्याच्या परत येण्याची घोषणा आपण जिंदगीभर करूया. गॉड ब्लेस यू ऑल.